ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा तालुक्यासह शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं। लेझिम पथकं, पारंपरिक वाद्य आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे श्रीगोंदा शहराला शिवमय असं स्वरूप प्राप्त झालं होतं। शहरामधील वडाळी रोड, बायपास रोड, शनी चौक तसेच जोधपूर मारुती चौक इथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। जोधपूर मारुती चौक इथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं पहाटेपासूनच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा, अग्निपंख फाउंडेशन तर्फे सायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, भव्य बाईक रॅली, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो। तसेच महाराजांचा पाळणा आणि पालखी सोहळ्यानं उपस्थांमध्ये शिवभक्तीचा एक वेगळा उत्साह निर्माण केला। अनेक बाल चिमुकल्यांनी सांस्कृतिक भाषणांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आपली कला सादर केली आहे। शिवजयंती निमित्तानं जोधपूर मारुती चौक इथे आकर्षक असे स्टेज देखील उभारण्यात आले होते। पुढील कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध शिवशाहीर यांचा शाहिरी कार्यक्रम तसेच रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शहरात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता। यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष मीरा खेंडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे असं म्हटलंय। तर उद्योजक नवनाथ दरेकर आणि डॉक्टर रोहन खवटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत। दरम्यान शिवजयंती उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्रीगोंदा शहरामध्ये सर्वत्र शिवभक्तांचा उत्साह आणि शिवमय वातावरण सर्वांनी अनुभवलंय। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा या समितीच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। गेले 14 वर्ष ही समिती अनेक कार्यक्रम, अनेक स्पर्धा उत्स्फूर्तपणे भरवत आहे आणि या वर्षी सुद्धा त्याला अपवाद नाही। 2026 या वर्षी शिवजन्मोत्सव समितीने आजपासूनच शिवजन्मोत्सवासाठी अनेक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन अतिशय भव्य स्वरूपात झालेलं आहे। जवळजवळ 200च्या वर अधिक स्पर्धकांनी याच्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। अनेक वयोगटातील अनेक लोकांनी याच्यात छान सहभाग नोंदवला आहे आणि प्रत्येकाने यशस्वीरित्या ही मॅरेथॉन स्पर्धा लिरिया पार केलेली आहे। परत एकदा सर्व श्रीगोंदाकरांचे, पोलीस प्रशासनाचे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। 3 चीअर्स। सर्व पत्रकार बंधू भगिनी, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व उपस्थित मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा व आभार। रवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सायकल प्रेमींनी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्थळी अभिवादन करून या ठिकाणी आज सकाळी 7 वाजता सर्व सायकल प्रेमी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आम्ही सर्वांनी या ठिकाणी यांना सर्व नागरिकांना या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलो। त्याबद्दल
या सर्व शिवजयंती सोहळ्याचे पदाधिकारी असतील त्यांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आज होत असणाऱ्या शिवजयंतीनिमित्त भव्य असं कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये आपण 3 दिवसाचं आयोजन केलेलं आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने. तर त्यामध्ये आपण 18 तारखेला म्हणजे काल सकाळी 6 वाजता मॅरेथॉन, त्याच्यानंतर 11 ते 2 रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. मॅरेथॉनमध्ये 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये देखील अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग महिला व लहान मुली सर्वांनी खूप नोंदवला होता. त्याच्यानंतर संध्याकाळी बाईक रॅली काढण्यात आली होती. संपूर्ण महाराजांचा रथ असेल, महाराजांची मूर्ती असेल आणि आपण संपूर्ण शहराला बाईक रॅली काढलेली होती. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना मानवंदना देऊन नंतर संपूर्ण शहराला बाईक रॅली काढलेली होती. त्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिलांनी खूप छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला होता. त्यामध्ये 100हून जास्त बाईक आपल्याला आलेल्या होत्या. आणि आज सकाळीपासून सकाळी 6 वाजता सायकल रॅली, त्याच्यानंतर 9 वाजता प्रतिमा पूजन. आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत असतो. मग ते तहसीलदार साहेब असतील किंवा सर्व मान्यवरांच्या हस्ते. आणि त्याच्यानंतर पाळणा, त्याच्यानंतर पाळण्याचं महाराजांचे पालखी सोहळ्याचं मिरवणूक व त्याच्यानंतर आपण आत्ता आपण बघत आहोत सांस्कृतिक कार्यक्रमाचं खूप छान असं आयोजन केलेलं आहे. त्या 5 ते 6 आपण भाषण स्पर्धा ठेवल्या होत्या, परंतु भाषणासाठी जवळजवळ 100 नावे आलेली आहेत आणि सांस्कृतिक स्पर्धेसाठी जवळजवळ 150+ नावे आलेली आहेत. आणि खूप छान भव्य असं स्वरूपामध्ये आपण शिवजयंती साजरी करताना बघत आहोत आणि खूप छान उत्साह वातावरण शहरामध्ये तयार झालेलं आहे. दिवाळी दसऱ्याला सुद्धा असं वातावरण नसतं, तसं उत्सवासाठी आपण वातावरण पाहत आहोत. आता मी सांगू इच्छिते की उद्या म्हणजे 20 तारखेला आपल्याला शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा पाहायला मिळणार आहे. आणि मी आवाहन करू इच्छिते, आपण राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरी जलसा सर्वांनी उपस्थित राहून असाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवावा. त्यानंतर आपण झालेल्या सर्व कार्यक्रमांचे ट्रॉफी वितरण म्हणजे बक्षीस वितरण करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते. व त्यानंतर आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मी या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छिते की उद्या असणाऱ्या सर्व कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती आम्हाला लाभावी आणि लाभलेली आहे. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.